पाऊच तयार करण्यासाठी नॉन-ओव्हनची रुंदी 12 इंच आणि लांबी 17 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण हा एक नॉन-ओव्हन असा मध्यावरती फोल्ड करून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे। हे चारही कोपरे आपण व्यवस्थित एकसारख्या आकारात घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खुल्या बाजूकडून 2 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि खूण केल्यानंतर पुन्हा आतमध्ये 3 इंचावरती एक खूण करून घ्यायची। आता ही रेषा आपण वरच्या बाजूकडून राऊंड किंवा लंबगोलाकार आकार घेतला तरी चालेल। आपण मोठा पाऊच तयार करणार आहोत, त्यामुळे लंबगोलाकार हा पाऊच आपण तयार करणार आहोत। आता हा आकार आपण कट करून घेऊया। कट केल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण जुन्या ड्रेसमधून हा एक कापडाचा पीस कट करून घेतलेला आहे। या पीसवरती उलट आपण हे नॉन ओव्हन असं ठेवायचं आहे आणि सर्व बाजूंनी याला शिलाई करून घ्यायची आहे। नॉन ओव्हन पूर्ण जोडून घेतल्यानंतर आपण साईडचं जास्तीचं कापड आता कट करून घेऊया। जास्तीचं कापड कट करून घेतल्यानंतर आता आपण हा मधला भाग असा उचलून यावरती एक खूण करून घेऊया वरच्या भागावरती। दुसऱ्या बाजूकडून पण आपण अशीच खूण करून घ्यायची आहे। आणि खूण केल्यानंतर आता आपण टेपच्या साहाय्याने खूण केलेल्या भागाच्या पुढचं अंतर आपण दुसऱ्या खुणेपर्यंत मोजून घ्यायचं आहे। हे अंतर आपलं 17 इंच आलेलं आहे। 17 इंचामध्ये आपण 1 इंच अंतर वाढवून 18 इंच घ्यायचं आहे। त्यामुळे 18 बाय 4 इंचाचा आपण ही एक पट्टी कट करून घेतलेली आहे। आपली ही मधली पट्टी 4 इंचाची आलेली आहे, त्यामुळे आपण ही अंतर 4 इंच घेतलेलं आहे। आता ही पट्टी आपण अशी मध्यावरती फोल्ड करून कट करून घेऊया। या भागाला आपण चैन जोडणार आहोत। चैनची लांबी पण 18 इंच घेतलेली आहे। आता ही चैन आपण कट केलेल्या भागाच्या उलट ठेवून यावरती एकदा शिलाई करून घेऊया। त्यानंतर हा भाग असा फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर दुसरा भाग यावरती असा जोडून घ्यायचा आहे चैनवरती आणि पुन्हा आपण एक दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक रनर ॲड करून घेतलेला आहे। आता आपण हा तयार केलेला चैनचा पार्ट या दोन्ही बाजूंना जोडून घेऊया। हा पार्ट आता जोडून घेतल्यानंतर आपण ही बाजू अशीच पकडून पिनअप करून घेऊया किंवा आपण असंच मशीनवरती हा भाग आधी जोडून हाताने जोडून बघायचा आहे कमी जास्त होतोय का। पिनअप करून घेऊया आणि नंतर मशीनवरती जोडून घ्यायचा आहे। आपला एकदम तंतोतंत हा आकार आलेला आहे मोजलेल्या मापात, त्यामुळे आपण याला डायरेक्ट शिलाई करून घेतलेली आहे। आता या दोन्ही बाजूंना शिलाई करून आपली झालेली आहे। दोन्ही बाजूंना व्यवस्थित शिलाई केल्यानंतर आपण आता हा पाऊच सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर आपला हा पाऊच सुंदर असा तयार झालेला आहे, पण त्याला अजून आपण कडक बनवण्यासाठी खालच्या बॉटमला किंचित असा पकडून चारही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे। आता या चारही बाजूंना शिलाई केल्यानंतर आपला हा बॉटम छान असा तयार झालेला आहे। आता वरच्या बाजू पण आपल्या अजून जास्त छान दिसाव्यात म्हणून आपण पाऊचची चैन खोलून या वरच्या भागाला पण आपण शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंना। आता या दोन्ही बाजूंना पण आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे आणि सुंदर असा आपला हा पाऊच तयार झालेला आहे।
कमी वेळात, कमी खर्चात आणि एकदम सोप्या पद्धतीने हा पाऊच आपला मोठ्या आकारात तयार झालेला आहे. मोठं साहित्य ठेवण्यासाठी, रुमाल वगैरे ठेवण्यासाठी जास्तीचे या पाऊचचा आपण उपयोग करू शकतो. प्रवासात पण बरेचसे साहित्य या पाऊचमध्ये आपले राहू शकते. पाऊच आवडल्यास नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत